नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची फाटलेलं आभाळ ही कादंबरी आणि आज भाग 15वा. राधाबाई लग्न करून नवी नवरी म्हणून बापूरामच्या घरी आली. नव्या नवरीच्या वेश्यातली राधाबाई बापूरामला फार वेगळी वाटत होती. नवं कोरं लुगडं नेसलेली राधाबाई वाजत गाजत राहायला घरी आली. लाजत लाजत नाव घेणं आणि मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करणं. बापूरामला राधाबाईचं ते रूप फार आवडत होतं. केसातला फुलांचा गजरा उठून दिसत होता. ताशे वाजंत्र्याच्या आवाजानं बापूरामची सगळी वसाहत भरून गेली होती. आमटी भात शिऱ्याचं जेवण जेवून दारासमोर पंक्ती उठत होत्या. मांजीराम आणि रखमाला सुनेचं कौतुक करताना चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सुनेला कुठं ठेवावं आणि कुठं नको असं त्यांना झालं होतं. येणाऱ्या प्रत्येकाकडे ते दोघं तिचा नुसता गुणगौरव करत होते. अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान त्यांना मिळत होतं. मुलीकडच्या माणसांनाही आपल्या मुलीला चांगलं घर मिळाल्याचं समाधान वाटत होतं. बापूरामला आपण विनाकारण लग्नाचा घोळ घालत राहिलो याचं खूप वाईट वाटत होतं. सगळ्या लोकांना आपल्यामुळे किती त्रास झाला ह्याचा त्याला आत्ता पश्चात्ताप होत होता. तरीही सगळ्यांनी आपल्याला सांभाळून घेतलं, कोणी कसली तक्रार केली नाही याचं त्याला मनातनं समाधानही वाटत होतं. राधाबाईच बापूरामला पाहून हातातलं काम सोडून आत पळाली. पण तिचं थोडं दर्शनही बापूरामच्या मनावर ठसलं गेलं होतं. मग त्यावेळी त्याच्या मनात हळूहळू लग्नाचा विचार पक्का होत गेला होता. तिने बनवलेले पोहे चहा पिताना तिरक्या डोळ्यांनी बापूनं तिला न्याहाळलं होतं. तिचे आईवडील बापूरामला अगदी न्याहाळून बघत होते. आपला होणारा जावई कसा आहे याची ती दोघं पारख करत होते. राधाबाईंनी मात्र मान वर केली नव्हती. चहाला स्टीलच्या वाट्या होत्या, त्या वाट्यांकडे तिचं लक्ष. आमची राधा कामात एक नंबरची आहे बघा. घरातलं समधं काम अगदी मनाला लावून करते. बारीक सारीक कुठलंच काम ठेवत नाही. अगदी भकटाईच्या अगोदर उठती, गोठा लोटती, गाईची धार पिळून डेअरीला दूध घालायला किटलीच आमच्याकडं देते बघा. समधं घर सारिवणं, जेवण तर एक नंबर करते. तुम्हासने काम सुधीक सांगायला लागत नाही बघा. तिच्या कामाचं अगदी सगळं वर्णन करून तिचे आईवडील सांगत होते. त्या तिच्या गुणाने बापूरामला आता अधिकच राधाबद्दल आपुलकी तयार झाली. पण इतके दिवस आपण लग्नाला नकार देत होतो आणि आपण लगेच तयार होत म्हटलं तर सगळे हसायला लागतील असं त्याला वाटायला लागलं. पण आता आपण आढेवेढे घेतले आणि मुलीकडच्याने नकार दिला तर काय करायचं याची ही काळजी बापूरामला वाटायला लागली. आता आपला होकार यांच्यापर्यंत पोहोचवायचा कसा याचा बापूराम विचार करायला लागला. पण राधाबाईच्या वडिलांनी त्याच्या मनातल्या प्रश्नांना मार्ग काढून दिला. त्यांनी घिसाडाला बाजूला नेलं, त्याच्याशी काही वेळ बोलणं केलं. ते दोघं बोलून आल्यानंतर घिसाडानं वाश्याला बाजूला घेऊन त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. हे बघा, म्या काय सांगतोय ते ऐका. पोरगीचा बाबा आता लय वाट बघत नाही म्हणतो. अगोदरच तुम्ही आमासनीला ताटकळत ठेवले असं बी म्हणतोय तो. म्हणून तो म्हणतोय काय तो लगे फैसला टाळा. अरे पर त्यासनी पोरग त्याचं घर तर पसंत पडायला पाहिजे ना. तेवढं तरी त्यांनी बघायला पाहिजे ना. आता आणि त्यो कशाला विचार करताय. फक्त आमचा निर्णय काय आहे त्यो त्यासनी पाहिजे. त्यासनी पोरगं पसंत आहे. मग आता पोरग्याचं काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. त्याने आधीच लय घोळ घालून ठेवला आहे. म्या तुमच्यासाठी इथं तोंड घशी पडतोय. तेव्हा काय तो निर्णय करायचा आता ते तुमच्या वय. पोरायचं वय नाही मला काही समजत नाही म्हणून तुम्हासनी बोलावलं आणि तुम्हाला विचारलो आहे. हा तुमचं खरं आहे, पण आमासनी तशी पोरगी पसंत आहे. पोराचाच आता परस नाही. म्या त्याला आणलाय घोड्यावर बसून. त्यानं आता वय नाही केलं तर बाकी समद मोसाळच केला जाणार अशी भ्या आता मला वाटायला लागली. हे बघा, त्याच्यावर म्या नाही आता बोलायचा. तो समजा प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजे. हे बघा, आता तुम्ही लय चाल ढकल करत बसल्याचा ना तर बाकी माझी लय पंचायत होणार आहे. पुन्हा कवा मला असल्या व्यवहारात तोंड घालायला अवघड होणार. तेव्हा काय करायचं तुम्ही बघा. मी आता तुमची गाडी हितपर्यंत आणून उभी केली. आता ती गाडी पुढं न्यायची का तिथंच उभी करायची ते तुमचं तुम्ही बघा. पण आताच तुमचं काय आहे ते समजायला पाहिजे. तो घिसाड आता तसा जरा वैतागूनच बोलला होता. त्याची तळमळ वाशाला दिसत होती, पण बापूरामची त्याला धाकधूक वाटत होती. ह्या गड्यानं आता काय कुसपाट काढलं तर आमचं काय चालणार असं त्याला वाटत होतं. पण मनातली ही भीती त्याने घिसाडाला बोलून दाखवली नाही.
त्याच्याजवळ हा भीतीचा मुद्दा बोलून दाखवला तर तो बिथरेल, म्हणून त्यानं ती भीती दाखवली नाही की बोलूनसुद्धा दाखवली नाही. बापूरामला मी घोड्यावर बसून आणला, पण आता तो काय म्हणतोय हा प्रश्न वाश्याला सतावत होता. हे पाहुणं असा लगेच निर्णय मागतील याची त्याला जराही जाणीव नव्हती. तो विचार त्याच्या डोक्यातही आलेला नव्हता. मुलगी बघून झाल्यानंतर बापूरामबरोबर निवांत बोलून त्याचं मन वळवून पुढं बघू अशाच विचारानं वाशा आला होता. आता लगेचच हा निर्णयाचा बाण सुटेल असा पुसटचाही विचार त्यांनी केला नव्हता. पण आता मैदान सोडायला जराही जागा राहिली नव्हती. आता लगेच सांगतो, तुम्ही राहा निवांत असं सांगून वाश्यानं मांजीरामला बोलून घेतलं. मांजीराम म्हणला, हे बघ, पोरगी आमासनी पसंत आहे. आता पोरग्याचं कसं करतोस ते तू बघ. आमच्याजवळ ते काय बोलायचं नाही. काय बी ठरव, आम्ही तुला फुल परवानगी देतो. मांजीरामनं सगळा निर्णयाचा बोजा वाश्यावरच टाकून दिला. काहीसा विचार करून त्यांनी बापूरामला बोलून घेतलं. बापूराम आणि वाश्या राधाबाईच्या घराजवळ असणाऱ्या एका डेरेदार आंब्याच्या झाडाखाली येऊन बसले. आता बसून राहायला वेळ नव्हता. बापूराम मान खाली घालून बसला होता, पण मनातनं त्याच्या छातीतली धडधड वाढली होती. मुलीच्यांनी आपल्याला पसंत पेलाय का नाही अशी धाकधूक त्याच्या मनात आली होती. वाशा काका काय सांगतोय हे ऐकायला त्याचे कान अधीर झाले होते. पण इकडं वाशाला समजत नव्हतं की बापूरामच्या मनात काय चाललंय. आघाडीचा मान खाली घालून बसलाय. त्यामुळे वाशा जास्तच बुचकळ्यात पडला होता. बापूरामा, काय ठरवलं बाबा? मजी जणू काही आपल्याला काही कळलंच नाही असं अज्ञानाचं पांघरूण घेऊन बापूराम म्हणाला, अरे मजी पोरगीच्या पसंतीचं बोलतोय म्या. हे बघ, आता येळा भोपळा तुझ्या हातात आहे, काय ते पसड बोल. नाही, पर पोरीकडच्यांचा काय निरोप आहे बघायला नको आहे. त्यांच्याकडनं काय येतं आहे ते बघून ठरवूया ना. बापूराम अगदी भाबडेपणानं बोलत होता. हे बघ, त्यांनी तुला पसंत केलं आहे, पण आता लय वेळ घालवायला त्यांच्याकडे येळ नाही म्हणतात. पोरीला आणि लय मागणी आहे. तेव्हा भय नाही, त्या आता बसल्या बैठकीला सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा आता समजत तुझ्या होय. मुलीनं आपल्याला पसंत केलं आहे हे ऐकून बापूराम मनातनं हरखून गेला. त्याला जणू आकाश ठेंगणं वाटायला लागलं, पण चेहऱ्यावर त्यांनी तसं काही दाखवलं नाही. वाशा काका, अरे घराकडे गेले आहो आपण समधी बोलून, मग काय तो निर्णय घेतला असता ना. आता बापूराम घराकडं म्हणायचं नाही, यो विषय हेतच संपवायचा आहे, तेव्हा लगी काय ते बोल. अरे पर आई बाबाला तरी विचारायला पाहिजे ना. ते मी बघतो, तू कशाला त्याची काळजी करतो. फक्त तुझं काय आहे ते आमासनी समजायला पाहिजे. बापूरामला आता काय बोलावं कळत नव्हतं. होकार तर द्यायचा आहे, पण तो एकदम कसा द्यायचा हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. हो म्हणायचं त्याला धाडसही होत नव्हतं. तो आतल्या हात गोंधळून गेला असला तरी या साऱ्या गोष्टींचा त्याला आनंद होत होता. अरे बोल ना बाबा, लगी पाहुणं वाट बघत बसलेत. लगेच काय तो निर्णय त्यांना सांगायला पाहिजे आपल्याला. बापूरामच्या शांत बसण्यावर वाशा जरा घाईघाईतच बोलला. मग माझं मन सांगू म्हणतो वाशा काका. तू सांगू नको, सांगायलाच पाहिजे, येळ नाही आता. बापूरामनं मनात थोडंसं धाडस आणलं. धीर करून तो म्हणला, वाशा काका, मला पोरगी पसंत आहे, तुम्ही ठरवा पुढचं. इतकं बोलतानाही बापूरामला फार बोलल्यासारखा दम लागला होता. अगदी एवढं बोलून उरावरचं मोठं ओझं खाली उतरलं आहे असं त्याला वाटलं. बापूरामच्या बोलण्यावर वाशा हरखून गेला. त्यांनी बापूरामला जवळ घेतला, त्याच्या पाठीवर प्रेमानं थोपटलं. हे बेस केलंच बघ रे बापूरामा. वाशा काकाच्या पाठीवर फिरलेल्या हाताने बापूरामलाही गैवरून आलं. वाशा काका, आमच्यासाठी लय धडपड करतायचा. मी तुम्हाला लय त्रास दिला बघा, पण तुम्ही मला समजावून तयार केल्यासा. आमच्या हितातच होतं, पण आम्ही तुमच्याकडे बघायला तयार नाही. बापूरामा, माझ्या परीस त्या घेसाड काकाचं कौतुक करायला पाहिजे. अरे आमच्यासाठी बापड्यानं कितीदा पोरीच्या घराकडं फेऱ्या घातल्यान. आता वरच्या पोटावरचा माणूस, पण माणूस की किती मोठी त्याची बघितली ना. अरे असली माणसं आहेत म्हणून तर जग चाललंय बाबा. खरंय खरंय वाशा काका, माझ्याच भल्यासाठी तुम्ही धडपडलायसा. म्या त्या घिसाड काकाकडं कधी लक्षच घातलं नव्हतं बघा. किती मोठ्या मानाचा माणूस येतो. नाही तर कोण करतंय वय कोणासाठी असं. तेच म्हणतोय म्या. त्याची धडपड बघितली तर रक्ताची नाते बी कमी पडतात. पोरीच्या बापाला तुझ्याबद्दल केवढं समजावलं आहे त्यांनी. अरे त्याचं बोलणी बा ऐकून घेतलं आहे त्यांनी, पण हार मानायला तयार नाही बघतो गडी. आता माझा काय विचार करत बसू नकासा, बापूरामनं समजुतीच्या सुरात सांगितलं. तेच केली का?
पोरीच्यानी तुला पसंत केल्यावर मला लगेच सांगायचं, म्हणजे जीवाला घोर लागून गेला होता बघ. तू बापडान काय खुसपट काढतोयस का काय असं मला वाटलं होतं. आधीच तुला घोड्यावर बसून आणला, वय नाही करत देश ढकलला होता तू. तेव्हा म्हणलं आज आणि काय होतंय काय की सारखं तेच वाटत होतं बघ. वशा काका, म्या काय माणूस की सोडून वाटतोय का? भलं तुमच्या परीस वयानं लहान असन, पण कोण काय करतंय हे समजतंय ना. त्या घेसाड काकाचं लय उपकार झालं बघ. मग आता आम्ही लागतोय पुढच्या कामाला. जरा बी विचार करू नका. आता मागत बी काय बसू नका. हां, निस्ती भिगी भिगी पायलं उचलत राहा तुम्ही. वार फाकडे, आता कशी घाई लागली तुला म्हणायची. वशानं चेष्टेचा सूर काढून बापूरामची फिरकी घेतली तसा बापूराम शर्मिंदा झाल्यासारखा झाला. आपल्या मनातलं वशानं ओळखलं म्हणून त्याला खूप लाजल्यासारखं झालं. वशाच्या तोंडाकडेही न बघता त्याने तिथनं पळ काढला तसा वशा मोठ्यांदा हसला. राधाबाईचा दणदणीत बांधा, टप्पोरे डोळे, भरगच्च केस असं हे रूप बापूरामच्या डोळ्यात भरून गेलं होतं. लग्नानंतर तिच्या कपाळावरचा कुंकवाचा मोठा टिळा तिला अधिक शोभून दिसायचा. बापूराम राधाबाईच्या संसाराचा गाडा प्रेमाच्या रस्त्यावरनं धावायला लागला होता. त्यात हिरवा चुडा घेऊन, लुगड्याचा टोप पदर घेऊन, खाणाची चोळी घालून ती चालायला लागली की बापूरामला तिच्याकडे बघत राहावं असं वाटे. बापूरामच्या घरी आल्यावर तिने सासू सासऱ्यांची चांगली तैनात ठेवलेली होती. बापूरामचं घर तिने अगदी लख ठेवलं होतं. गुरांचा दाणापाणी स्वतः करत असे. बापूराम, मांजीराम तिला जरा विश्रांती घ्या म्हणत होते, पण ती ऐकतच नव्हती. थोड्याच दिवसात ती शेतीभातीकडे लक्ष द्यायला लागली. बापूरामबरोबर घरातली कामं आटोपून ती शेताकडेही जाई. बापूरामला आता राधाबाईची चांगलीच साथ मिळाली होती. मांजीराम आणि रखमा राधाबाईला अगदी मुलीची माया देत होते. त्यामुळे आईवडिलांचं घर सोडून येताना रडलेली राधाबाई सासरच्या मायेनं सगळं दुःख विसरून गेली होती. राधाबाईच्या आपुलकीनं बापूरामच्या मनातली लग्नाची भीती पार गळून पडली होती. बायकोच्या आधारानं आयुष्यात स्थिर होता येईल असं त्याला आता वाटायला लागलं. तिच्या प्रेमाच्या शब्दांनी बापूरामला करत असलेल्या साऱ्या कष्टांचा विसर पडत होता. झोपडीचं स्वरूप असणारं घर बापूरामला टोलेजंग घरासारखं वाटायला लागलं होतं. त्याच्या एकटेपणाच्या आयुष्याला नवीन बहर आला होता. लग्न झाल्यानंतर बापूरामनं तिला नवं कोरं पिवळ्या रंगाचं आणलेलं लुगडं बघून राधाबाई किती हरखून गेली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघताना बापूराम मनोमन आनंदून गेला होता. अहो धनी, हे कशाला आणलायचा? राधाबाईनं अगदी मनापासून हसत पण आनंदानं विचारलं. अगं, मायेनं आणलेल्याची किंमत करायची असती वय. तुला अगदी झकास दिसते. अगं, तुझ्यामुळं त्या लुगड्याला शोभा येणार आहे बघ. तुमचं आपलं काहीतरीच असते. राधाबाई लाजेनं खाली मान घालून लटक्या रागानं म्हणाली. अगं, तुझ्यामुळं या घराला केवढी शोभा आली नाही का? समजा घर कसं आरशासारखं चाकागलंय. आईनं बी असंच घर ठेवलं होतं, पण आता वयानं तिला कामाची धावपळ वयनं झाली. त्याच्यात बाबाच्या दुखण्या खोपण्याचं, ढोराच्या पोटा पाण्याचं समद बघताना तिची व्हायची जामछेड. पण तुझ्यामुळं आता तिच्या हाताला विश्रांती मिळायला लागली. तू आल्यापासून आईला एकदम निवांत वाटतंय बघ. अवं, तुमच्यामुळं मला बी या नव्या संसाराचं लई वेगळं समाधान मिळतंय बघा. तुमच्या निस्त्या शब्दाने दिवसभरच्या राबणुकीचा शिनवटा कुठल्या कुठं पळून जातोय. तुमच्यामुळं मी आपल्या संसाराची लय लय स्वप्न बघितलेत बघा. तुमचं आई बाबा मला सासू सासऱ्यासारखं नाही वाटत. माझंच आई बाबा आहेत असं वाटतंय बघा मला. मला देवानं लय सुख दिलं आहे असं वाटायला लागलं हो. अगं, लय कौतुक करायलीस आमचं. आम्ही एवढं तुला सुखी केलं आहे वय. मग आणि सुख कसलं असतंय हो? अहो, समधी प्रेमानं राहत आहो त्याला सुख म्हणतात ना व. मला नाही बा तुमच्या सोन्या नाण्याची, पैशा अडक्याची कसली किंमत नाहीच आहे. फक्त असं पिरीम कायम राहावं एवढं म्या देवाकडं मागणं मागत बसली बघा. राधा, तू काय बी म्हणली ना तरी मला तुला नाटवायची लय हौस आहे बघ. त्याच्यासाठी मला किती बी राबायला लागू दे. पण तुला लय म्हणजे लय सुखात ठेवावं असं मला सारखं वाटत राहते. खरं सांगू का राधा, मला चांगली बैलजोडी घेऊन कारखान्याला ऊस वाढवायला बैलजोडी घ्यायची. पण आईबाबाचं याला लय विरोध आहे बघ. त्यासनी वाटतंय पोरानं लय राबू नये. आपल्या शेतात राबून मिळेल तेवढं खावं आणि राहावं. म्या लय राबलेलं बघून त्यांचा जीव निसता टांगलेला लागतोय बघ. मग म्या तरी काय तुम्हासनी राबायला लावणार आहे वय? म्या बी हेच ठरवलं आहे. मला किती बी राबायला लागू दे, पण तुमच्या जीवाला त्रास द्यायचा नाही. म्या बी तुमच्या आईबाबाच्या बाजूनच आहे. राधा, अगर राबल्याशिवाय आपल्या संसाराला हातभार कसा लागणार? 4 पैसे गाठीला झालं तर तुझी माझी सारी स्वप्न पुरी होणार ना. मग त्याच्यासाठी बसून राहून चालतंय का?
बसायचं नाही म्हणत धनी मी, पण जीवाचा हाल करून तुम्ही मिळवलेल्या पैशानं मला समाधान कसं मिळेल तुम्हीच सांगा की. राधाबाई बापूरामच्या बोलण्यावर अगदी तळमळीनं बोलत होती. तुझं शब्द बरोबर आहे राधा, पण एक ध्यानात ठेव, कारखान्याला गाडी झुपली तर मुकादमाकडनं एक रकमी पैसा मिळतोय, आणि वर्षाला पैसा साठवत गेला तर पुढं आमच्या पोराबाळांचं बी भलं होईल. त्याच्या पोराबाळांच्या शब्दानं राधाबाई लाजून खाली मान घालून उभी राहिली. ती बापूरामकडं बघतच नव्हती. तसा बापूराम जोरात हसायला लागला. त्याच्या हसण्यानं राधा जास्तच गोंधळून गेली आणि तिथून लगबगीनं जायच्यासाठी त्याच्याकडे पाठ करून चालायला लागले. बापूरामनं तिच्या हाताला धरलं, तिला थांबवलं, आपल्यासमोर पुन्हा उभं केलं. अगं मी आपला सहजच बोललो ना, तुझं आपलं काहीतरीच आहे, आता नाही काय बोलायचं मग तर झालं. तुमचं एक काहीतरीच असतंय बघा, तुम्ही अगदी मुद्दाम काय बाई बोलायला जाता, मग मला बोलायचं अवघड होतंय ना. अगं काय बाई कसं होईल, आमच्याच संसाराचं बोलतोय ना. म्हणजे बघ कसं आहे राधा, मला कारखान्याला बैलगाडी लावायची लय इच्छा आहे बघ, त्याच्या बिगर 4 पैसे हातात भेटायचेच नाहीत. पण म्या म्हणते आई बाबाला नगा असेल तर तुम्ही तरी कशाला उगाच हे का धरताय. असू दे की, राबू की दोघं बी शेतात, दिस रात घाम गाळू, मग तरी पडतील 9 पैसे हातात, होईल की मग संसार. असं किती पैसे पाहिजेले. पण मला नाही ना हे पटत. अगं पावसाव समजा आमचं शेत, नाही पाऊस पडला तर समजा दुष्काळच होतोय. आता गावातलं माझंच कितीतरी मैतर या टोळ्यात नाही ती, त्यासनी हंगामाच्या आधीच पैसा भेटतोय. मग म्या तरी बसून काय करणार तू सांग. किती बी राब लावतं एवढा पैसा नाही भेटत, आणि हंगामापुरतंच जायचं असतंय ना तेवढं 4-5 महिना राबून परत आणि मग शेताकडे यायला मिळतंच आहे. म्हणून छान माझी लय तळमळ होती बघ. पण आईबाबाचा शब्द बी नाही मोडवत ग. मी कधीच त्यांच्या शब्दाच्या बाहेर जायला नाही करत. त्यामुळं काय करावं काय समजाना. विचारात पडल्यासारखा बापूराम शांत उभा होता. काय करू नका आता गप राहा. म्या कधी इशे निघाला का त्यासनी सांगीन समजून, पण त्यांच्या शब्दाच्या पलीकडं जाऊ नका. राधाबाईच्या बोलण्याचं बापूरामला मोठं कौतुक वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं. घरात नवीन येऊनही फार वर्षांपासून सगळं पाहणाऱ्या, अडीअडचणी समजून घेणाऱ्या माणसासारखं राधाबाईचे ते विचार बापूरामला भारावून टाकत होते. राधाबाईबद्दलचं त्याच्या मनातलं प्रेम त्यामुळे जास्त वाढतच चाललं होतं. आपलं नशीब चांगलं म्हणून राधाबाईसारखी बायको आपल्याला मिळाली याचं समाधान बापूरामला वाटत होतं. पण आता एक सल त्याला काट्यासारखी टोचत होती. त्यांनी आईबाबांचं बोलणं ऐकलं होतं. ते गावातल्या आप्पा सावकाराबद्दल बोलत होते, त्यामुळे त्याचा लग्नाचा आनंद पार मावळून गेला होता. आपल्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाची चिंता मांजीरामला सतावत होती. 50,000चं कर्ज, पण नाही वेळेत फेडलं तर व्याजासकट ते वाढतच जाणार होतं. बापूरामला याची काहीही माहिती न देता मांजीरामनं हे कर्ज उचललं होतं. घरात साठवलेले 50,000 आणि कर्जाचे 50,000 अशी लाखाची बेगमी त्यांनी केली होती आणि बापूरामचं लग्न पार पाडलं होतं. कपडे लगते, मंगळसूत्रासाठी घेतलेला अर्धा तोळं सोनं, जेवणावळी असा सगळा खर्च करताना ते ₹1,00,000 संपून गेले होते. बापूरामला खूप उशिरा या गोष्टी समजल्या होत्या. कर्ज काढून लग्न करणार आहे असं बापूरामला सांगितलं तर तो लग्नाला नकार देईल अशी भीती मांजीरामला सतावत होती. त्यामुळं आप्पा सावकाराच्या कर्जाची गोष्ट त्यांनी गुपित ठेवली होती. आपल्यापासून कर्जाची गोष्ट लपवली म्हणून बापूरामला मनोमन चीड येत होती. पण आत्ता काही बोललो तर ती गोष्ट त्यांच्या मनाला लागणार. मी बोलल्याची टोचणी दोघांनाही लागून ते अंथरूण धरतील अशी भीती बापूरामला वाटत होती. त्यामुळे वारंवार याबद्दल विचारायचं, पण ते शब्द त्याच्या ओठातनं कधी बाहेरच पडले नाहीत. पण बापूरामच्या मनावरचं ओझं मात्र वाढत चाललं होतं. त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. आपल्या मनातली चिंता त्यांनी राधाबाईपासून लपवून ठेवली होती, कारण तिला हे समजलं असतं तर तिचाही आनंद मावळून गेला असता. तिनेसुद्धा ती बाब मनाला लावून घेतली असती, तिच्या मनाला घोर लागला असता. त्यामुळे बापूराम वेगवेगळ्या विषयानं तिला कायम हसत खेळत ठेवत होता. आपली चिंता, आपली काळजी तिला दिसू नये यासाठी तो सारखा धडपडत राहत होता. मागच्या काही वर्षात त्यांच्या गावात आणि परिसरातल्या गावातल्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या त्याला आठवत होत्या आणि त्यामुळे त्याचा जीव कावराबावरा होत होता. पाऊस पाणी चांगलं झालं तरच मिळणाऱ्या पिकातनं सावकाराचं कर्ज हळूहळू फिटणार होतं. पण मध्यंतरी पावसानं दगा दिला, दुष्काळ वाढला, त्यामुळे व्याजासकट कर्जही वाढत चाललं.
आता शेतकऱ्यापुढे दुसरा काही पर्यायच शिल्लक नव्हता. जीवनाचा शेवट हा त्यांचा अखेरचा मार्ग होता. घरात त्याबद्दल चर्चाही झाली होती, पण मांजीरामनं कधी कर्जाची वाट धरली नव्हती. त्यामुळे दुष्काळ परिस्थिती आली तरी साठवलेल्या धान्यावर त्याची वेळ निघून जात होती. त्याला कधी हा प्रश्न भेडसावलाच नव्हता. वश्या आणि मांजीराम दोघंही एकमेकांना मदत करून आलेली वेळ निभावून नेत होते. पण आता प्रश्न लग्नाचा आला, मोठ्या खर्चाचा आला. वश्याला इतक्या रकमेला हातभार लावणं शक्य नव्हतं. त्यांनी मांजीरामला धीर दिला होता. अगदी चाडलं तर दोघं मिळून कर्जफेड करूया, धडपडूया. लय न ग, 50,000 पर्यंतच उचल असं तो म्हणाला होता आणि मग बघू पुढं काय करायचं ते. वश्यानं धीर दिल्यानं मांजीरामला आप्पा सावकारापर्यंत जायला भीती वाटली नाही. अगदी चाडलं तर घरात काटकसर करून सगळं कर्ज फेडू असा त्याला विश्वास होता आणि म्हणूनच बापूरामला त्याने यातलं काहीही कळू दिलं नव्हतं. पण एकदा त्या दोघात चाललेल्या या कर्जाच्या चर्चेतून याची माहिती मिळाली आणि बापूराम हादरून गेला. आता पुढे काय असा प्रश्न त्याला सतवायला लागला. काय करायचं, कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न त्याला सारखा डंख मारल्यासारखा सतावत होता. याचसाठी राधाबाईबरोबर बोलता बोलता त्यानं कारखान्याला ऊस ओढणीला लावायच्या गाडीचा विषय मांडला. राधाबाईची यासाठी त्यांनी मानसिकता तयार केली. नाहीतरी बापूरामचे मित्र त्याला त्यासाठी सारखं बोलवत होतेच. त्यानंच घरातल्या कारणामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता मात्र बापूराम पुढे दुसरा पर्याय नव्हता. मुकादम एक रकमी पैसे देतात, त्यातूनच 1-2 वर्षात कर्ज फिटतं. मित्रांच्या ऊस टोळीत सामील झालं की कामाची जास्त काळजी वाटणार नव्हती. पण आता ही गोष्ट घरात कशी सांगायची, आईबाबांचं मन वळवायचं कसं याचा तो विचार करत होता. आता राधाबाईला तरी त्यांनी त्यासाठी तयार केलं होतं. प्रश्न आता फक्त घरातल्यांचा राहिला होता. पण यासाठी बापूरामला जास्त वाट पाहावी लागली नाही. परिस्थितीने त्याला तो मार्ग दाखवून दिला. श्रोते हो, हा होता भाग 15वा. भाग 16वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.